नमस्कार पालक मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ खास त्या पालकांसाठी की ज्यांना आपल्या मुलांना उत्तम घडवायचं आहे, ज्या पालकांना आपल्या मुलांना उत्तम प्रकारचं ज्ञान मिळवून द्यायचं आहे, ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्याला केवळ परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानार्थी घडवायचं आहे. थोडंसं कान उघडे ठेवून पालक मित्रांनो हा व्हिडिओ ऐका. भीषण वास्तव आहे. ऐकणाऱ्यांना कधीतरी त्याचं थोडंसं शॉक बसेल किंवा कधीतरी एखाद्या शिक्षकाने तो व्हिडिओ ऐकला, चांगल्या शिक्षकाने तो व्हिडिओ ऐकला तर त्याला वाईट वाटेल. परंतु हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे की आज महाराष्ट्रामधील शिक्षणाची भीषण अवस्था काय आहे, खरं वास्तव काय आहे आणि माझा प्रश्न आहे, याला जबाबदार कोण? याला सिस्टम जबाबदार आहे, याला शासन जबाबदार आहे, याला शिक्षक जबाबदार आहे, याला पालक जबाबदार आहे का याला शाळा आणि संस्था जबाबदार आहे? खऱ्या अर्थानं पालक मित्रांनो, ज्यावेळेस मी गेली 23 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना, शिक्षक ट्रेनर म्हणून काम करत असताना, विद्यार्थी पालक शिक्षक समुपदेशक म्हणून काम करत असताना हजारो शिक्षकांचे डेमो घेतले, हजारो शिक्षकांचे ट्रेनिंग घेतले, हजारो शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि हजारो शिक्षकांशी गप्पा मारल्या. आज बऱ्याचदा पालक म्हणतो की विद्यार्थी कच्चे राहिलेत, विद्यार्थ्यांना मार्क्स मिळत नाही, विद्यार्थ्यांना गुणवत्ता मिळत नाही आणि मिळालेली गुणवत्ता कधी टिकत नाही. आजच मी पेपरला एक न्यूज पेपरला छान लेख वाचला की महाराष्ट्र शासनाचा म्हणजे एसएससी बोर्डचा निकाल 2011 पर्यंत हा 74-73% होता. तो अगदी 2025 पर्यंत 93-94% पोहोचला आणि या वर्षी तर इतके सोपे पेपर काढले होते की विद्यार्थ्यांना तो पेपर सहज म्हणजे धरणी शब्दाला समानार्थी शब्द विचारलाय किंवा जीएसटी मधले इतके सोपे सोपे प्रश्न विचारलेत. मुलांना अक्षरशः मार्कांचा महापूर आलाय. मार्क्स प्रचंड मार्क्स मिळतात. परंतु हे विद्यार्थी ज्यावेळेस नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात, मग ती जेई असेल, नीट असेल, एमएसटी सीईटी असेल किंवा इतर कुठल्या एनडीए सारख्या किंवा नाटा सारख्या एक्झाम्स असतील किंवा युपीएससी एमपीएससी मध्ये महाराष्ट्राचा टक्का का घसरलाय याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. पालक मित्रांनो, हजारो पालकांशी बोलताना हे जाणवतं की मुलं वीक आहेत, मुलांचं बेसिकच आहे, पण याला फक्त मुलंच जबाबदार आहेत का याला शिक्षक सुद्धा जबाबदार आहेत? खऱ्या अर्थाने याला शिक्षक सुद्धा जबाबदार आहे. कारण आज एका शिक्षकाशी बोलताना एका शिक्षकाला बीएससी बीएड मॅथमॅटिक्स टीचर, मॅथमॅटिक्सचा टीचर, त्याचा सब्जेक्ट मॅथ्स आहे आणि त्याला सहज विचारलं त्रिकोणाचे प्रकार किती आणि त्रिकोणाचे प्रकार कोणते? त्यांनी एक त्रिकोणाचा प्रकार समलंब त्रिकोण, मी शॉक झालो. समलंब त्रिकोण जेव्हा एक बीएससी बीएड मॅथ्स असणारा शिक्षक म्हणतो समलंब त्रिकोण, त्यावेळेस मी शॉक झालो. आणि त्याचा कागदावरचा अनुभव पाहिला तर 10 वर्षांचा आहे. त्याचं शिक्षण पाहिलं तर तो बीएससी बीएड, त्याचा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आहे आणि तो शिक्षक म्हणतोय समलंब त्रिकोण. अहो, समलंब त्रिकोण नावाचा त्रिकोणच अस्तित्वात नाही, मग या शिक्षकाने शोध कुठून लावला? अहो, समलंब हा चौकोन आहे, त्याला ट्रॅपेझियम म्हणतो आपण. शिक्षक मित्रांनो, ही वास्तव आहे. याचा अर्थ सर्वच शिक्षक असेच अशातला भाग नाही. जे खरंच ठरवून शिक्षक झालेत, ज्यांना काहीतरी द्यायचे ते शिक्षक वेगळे, पण वेळ मिळतोय, पैसा मिळतोय, मला माझं इतर ठिकाणी नोकरी लागत नाही आणि म्हणून मी शिक्षक होतोय, असे शिक्षक आज मार्केटमध्ये. मी एका शिक्षकाचा लेक्चर घेताना, एका शिक्षकाचा डेमो घेताना सहज विचारलं, दोन त्रिकोण समरूप दाखवण्याच्या कसोट्या कोणत्या? अहो, 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी तर त्या कसोट्या शिक्षकाला माहित नसतील तर तो शिक्षक कसा होऊ शकतो? आणि मग तो वर्गात त्या मुलांना काय शिकवणार? थेरम, पायथागोरसचा थेरम तो शिक्षक शिकवत होता आणि तो पायथागोरसच्या थेरम मध्ये 2 त्रिकोण आधी समरूप दाखवावे लागतात. ते 2 त्रिकोण समरूप, त्याची टेस्ट ऑफ सिमिलरिटी जर त्या शिक्षकाला माहित नसेल तर पायथागोरसने कागदावरती लिहून आणलेला थेरम तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार कसा? हा माझा मोठा प्रश्न आहे. मराठीचा डेमो घेत असताना, मराठीचा एका शिक्षकाची चर्चा करत असताना मी त्याला एक सहज प्रश्न विचारला, राम जवळ 4 आंबे आहेत, जवळ ही शब्दांची कोणती जाते? जवळ शब्दाखाली मी अंडरलाईन करायला सांगितलं आणि जवळ ह्या त्या वाक्यातील काय आहे, शब्दांच्या जाती ज्या 8 जातीत त्यातली कोणती जाते हे त्या शिक्षकाला सांगता आलं नाही. आणि त्या शिक्षकाने गेली 12 वर्षे एमए बीएड शिक्षक, 12 वर्षे एका नामांकित स्कूलमध्ये पुण्यात काम केले. 12 पिढ्या माझ्या अंदाजाने त्या शिक्षकाने बर्बाद केल्यात. एका शिक्षक, विज्ञानाचा एमएससी बीएड झालेला शिक्षक, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये त्या शिक्षकाने काम केले. मोठ्या मोठ्या, आता मी त्या फक्त इन्स्टिट्यूटची नावं घेत नाही, अशा इन्स्टिट्यूट मध्ये त्या शिक्षकाने काम केलंय. आणि मी त्याला पहिलाच प्रश्न विचारला, विज्ञान म्हणजे काय? तुम्ही जो विषय शिकवणार आहे, विज्ञान या शब्दाचा अर्थ किंवा विज्ञानाची व्याख्या ज्या शिक्षकाला सांगता येत नाही, तो त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायो त्यातला कंटेंट कशा पद्धतीने शिकवणार हे वास्तव आहे. आणि मग मला असं वाटलं, शिक्षकाचे 5 प्रकार आहेत. मग तो शिक्षक कोणत्या कॅटेगरीला? एक त्रस्त शिक्षक, सतत चिडचिड चिडचिड चिडचिड, मुलाने काय विचारलं तरी चिडचिड,
पालकांनी काय विचारलं तरी चिडचिड, सतत सतत चिडचिड करणारे त्रस्त शिक्षक. आज असे अनेक त्रस्त शिक्षक आहे की जे कधीच विद्यार्थ्यांशी सहज बोलत नाही, मोकळेपणापणे संवाद साधत नाही, असे त्रस्त शिक्षक आहे. दुसरे व्यस्त शिक्षक, सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात. मग ते कोणत्या कामात व्यस्त असतात राम जाणे. त्याला शासन सुद्धा जबाबदार आहे, त्याला शाळासारख्या संस्था सुद्धा जबाबदार आहे. शिक्षकाचं मूळ काम विद्यार्थ्यांना शिकवणं, विद्यार्थ्यांना घडवणं हे असताना जर शासनाकडनं त्यांना काम येत असतील, संस्थेकडनं त्यांना काम येत असतील, तर तो शिक्षक सतत व्यस्त असणार आहे. मग त्याचा जो मेजर रोल आहे विद्यार्थ्यांना ज्ञान घेऊन ज्ञान देण्याचं काम, तो करू शकतो का? असे व्यस्त शिक्षक. तिसरे असतात मस्त शिक्षक, त्यांना काही घेणं देणं नसतं, यायचं खायचं प्यायचं. मी अशा अनेक शाळांमध्ये महाराष्ट्रात जातो, त्यांना काही घेणं देणं नाही. मस्त काय चाललंय, मस्त चाललेत विद्यार्थी, कसे मस्त बेंचवरती बसून शिकवणारे, खुर्चीवरती बसून शिकवणारे, गणितासारखा विषय वाचून दाखवणारे शिक्षक आज मार्केटमध्ये आहेत. असे मस्त शिक्षक. सर्वात महत्वाचा पाठ आणखीन एक शिक्षकांचा गमतीशीर प्रकार आहे, ते स्वस्त शिक्षक. कुठंच काम मिळत नाही, मग मिळेल त्या पगारात मिळेल त्या ठिकाणी काम करणारे हे स्वस्त शिक्षक आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे स्वस्त शिक्षक खरंच चांगल्या मनाने, आज काही अशा संस्था आहेत की ज्या शिक्षकांना 6-6 महिने पगार देत नाहीत, आणि दिला तो पगार त्या शिक्षकांना येण्या जाण्याच्या ट्रॅव्हलिंग साठी त्याचा खर्च पुरत नाही. असे स्वस्त शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहात ते देखील स्वस्त शिकवणार ना. पण मला जो अपेक्षित शिक्षक आहे, मला जो माझ्या एवढ्या अनेक वर्षांच्या अनुभवामधनं जो अनुभवी शिक्षक, शिक्षक म्हणजे काय तर ज्ञान, अनुभव, कौशल्य, तंत्रज्ञान याचा असणारा संगम म्हणजे शिक्षक. स्वतः प्रेरित राहून, म्हणजे मी स्वतः शिक्षकाची केलेली जी व्याख्या आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा मन, मेंदू, बुद्धी आणि शरीराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्वतः प्रेरित राहून विद्यार्थ्यांना प्रेरित करून सतत ज्ञानदानाचा काम करणारा देवदूत म्हणजे शिक्षक. असा शिक्षक म्हणजे त्याला आपण म्हणतो रास्त शिक्षक. आणि आज अशा रास्त शिक्षकांची प्रचंड कमतरता आहे, प्रचंड तुटवडा आहे. एक अर्ज दिला, एक वेकन्सी असेल तर हजारो शिक्षक येतात, पण त्यात रास्त शिक्षक एखादाच असतो. पालक मित्रांनो, आपल्या मुलाला शिक्षकांच्या ताब्यात देताना, मग ती कोचिंग अकॅडमी असू द्यात, शी शाळा असू द्यात, तो होम ट्युशन असू द्यात, तुम्ही शिक्षकांची पडताळणी केलीच पाहिजे. नाही तर तुमची मुलं सुद्धा भविष्यात जाऊन स्वस्तच होतील, तुमची मुलं सुद्धा भविष्यात जाऊन व्यस्तच होतील, तुमची मुलं सुद्धा भविष्यात जाऊन ही त्रस्तत होतील. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की आज या शिक्षकांच्या या होणाऱ्या ही जी काही हल्लत आहे, ही जी काही अवस्था आहे, याला जबाबदार कोण? याला शासन जबाबदार आहे, याला शाळा जबाबदार आहे, याला सिस्टम जबाबदार आहे का शिक्षक स्वतः जबाबदार आहे? याचा कुठंतरी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण शिक्षक हा देशाच्या व्यवस्थेचा, देशाच्या समाज व्यवस्थेचा कणा आहे. हा कणाच जर वाकलेला असेल तर हा माझ्या हिंदुस्थानाचा, हा माझ्या भारताचा बाणा कसा पुढे सरकेल? आपण त्याच्यावरतीच काम करत नाही. शासन पाहिजे तिथं, पाहिजे त्या ठिकाणी प्रचंड पैसा होतो. शिक्षकांवरती काम करताना तेवढा शासनाने विचार केलाय का? माझा हा शासनाला सुद्धा प्रश्न आहे. आणि शासन बाजूला ठेवा, ज्याला शिक्षक व्हायचंय, अरे मला मशीन सोबत काम करायचं नाही, मला माणसं घडविण्याचं काम करायचंय. आणि मग जर मला माणसं घडवायची असेल तर खरंच तेवढं ज्ञान मी प्रामाणिकपणे देतोय का? फक्त पैसे मिळतात, नोकरी लागली, नोकरीसाठी मी विद्यार्थ्यांची फसवणूक करतोय का? याचा विचार सुद्धा त्या स्वतः शिक्षकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पालक मित्रांनो, कोणतेही कोचिंग निवडताना, शाळा निवडताना तुम्ही 100% त्याचा विचार केला पाहिजे. आणि एका चांगल्या शिक्षकाच्या हातात ही जर मुलं दिली तर शिक्षक हा त्या विद्यार्थ्याच्या मन, मेंदू, बुद्धीवरती परिवर्तन घडवून आणू शकतो. एक चांगला आदर्श केवळ यशस्वी नव्हे तर आदर्श नागरिक घडवणं हे समाजाच्या कुठल्याही व्यवस्थेवरती डिपेंड नाही, तर 100% माझा स्वतःचा विश्वास आहे, एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. ही ताकद शिक्षकात आहे. पण भीषण वास्तव असे खूप कमी शिक्षक आज संपूर्ण देशात, पुणे शहरात किंवा महाराष्ट्रात उपलब्ध आहे. ही शोकांतिका आहे. म्हणून शिक्षकाची निवड हेच त्या विद्यार्थ्याचं भविष्य आहे, हे पालकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पालक मित्रांनो, चांगल्या शिक्षकांच्या ताब्यात, नवे नवे तर गुरूंच्या ताब्यात आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांचं कोणीतरी शैक्षणिक पालकत्व घेईल, जबाबदारी घेईल, हमी घेईल, अशा शिक्षकांच्या, माझ्या आदरणीय शिक्षक बांधवांच्या ताब्यात आपल्या मुलांना सोपवा आणि घडवा. मनापासून धन्यवाद.